18 दिवसांनी पहिल्यांदाच दादाचे सत्य समोर आले आहे. दादा कामासाठी सकाळी लवकर उठून निघाले आणि सुनेत्रा पवार अपघातावर 18 दिवसांनी पहिल्यांदाच बोलल्या. सुनेत्रा पवार यांनी भाषण करताना मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. अजितदादांच्या निधनानंतर 3 दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांनी आधी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आधी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील 6व्या मजल्यावर कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. DPTच्या बैठका बारामतीला जनता दरबार सुनेत्राताईंनी दादासारखे कामाचा धडका सुरू केला. दरम्यान पहिल्यांदाच त्यांनी भाषण करताना भावनांना वाट मोकळी करून दिली. दादाच्या मनातलं स्वप्न साकारण्याची संधी मला मिळाली आहे. ही जबाबदारी केवळ पदाची नाही तर त्यांच्या विचाराची आणि कामाची पुढची तयारी आहे, असे सांगताना भावूक